हॅलो स्टुडंट्स, आज आपण ऑपरेटिंग सिस्टीमच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, सेकंड प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत। यामध्ये काय करणार आहे आपण, तर ज्या काही कमांड्स असणार आहेत त्या आपण काय करणार आहेत, एक्झिक्यूट करणार आहोत लिनक्समध्ये। ओके, सो OS/Yच्या फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये आपण काय बघितलं, तर हाऊ टू इन्स्टॉल ऑपरेटिंग सिस्टीम ऑफ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कशी इन्स्टॉल करायची आणि कन्फिगर कशी करायची याच्याबद्दल आपण काय केलेलं आहे, प्रिव्हियस प्रॅक्टिकल बघितलेलं आहे। आता लिनक्स कसं इन्स्टॉल करायचं ते समजलं तुम्हाला, राईट। आता त्याच्यामध्ये आपण ज्या काही कमांड्स आहेत त्या काय करायच्या आहेत, आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये एक्झिक्यूट करून बघायच्या आहेत। ओके, मग त्या कोणकोणत्या कमांड्स आहेत, तर फर्स्ट कमांड असणार आहे ती डेट कमांड, नेक्स्ट आहे टाइम कमांड, त्याच्यानंतरची आहे ती आहे CAL कमांड, त्याच्यानंतर CLEAR क्लिअर ही कमांड, त्याच्यानंतर बॅनर, ट्राय, स्क्रिप्ट अँड मॅन ह्या ज्या काही नंबर ऑफ कमांड्स असणार आहेत त्या आपण एक्झिक्यूट करून बघायचे आहेत लिनक्समध्ये। आता एक्झिक्यूट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, त्या कशावर नेमक्या करायच्या एक्झिक्यूट, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं बघा, जर एखादी कमांड तुम्हाला एक्झिक्यूट करायची असेल लिनक्सवर तर ओपन टर्मिनल हा ऑप्शन येतो, तो आपण काय करायचा, त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं। मग तो कसा येतो तर ते आपण बघूया। लिनक्सवर जायचं, ओके, मी हे मिनिमाइज करते। नेक्स्ट आपण काय करूया, VMware वर्कस्टेशनमधून लिनक्स ओपन करूया आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आपण टर्मिनल ओपन करायचं। ओके, आपलं लिनक्स ओपन झालेलं आहे। आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला टर्मिनल ओपन करायचं आहे। मग ते कसं ओपन करणार आपण, तर तुमचं जे माऊसचं बटन आहे त्याचं राईट बटन क्लिक करायचं, मग तुम्हाला ऑप्शन दिसेल ओपन टर्मिनल, दिसतोय का इथं ओपन टर्मिनल असा, ओके, त्याच्यावर क्लिक करायचं। मग तुम्हाला काय एक प्लॅटफॉर्म मिळेल, एक स्क्रीन दिसेल तुम्हाला। मग त्याच्यावर काय करायचे आहेत, आपण ज्या काही आता मी कमांड सांगितल्या त्या एक्झिक्यूट करायचे आहेत। त्यातील फर्स्ट कमांड आहे ती आहे डेट कमांड। फर्स्ट कमांड जी आहे ती आहे डेट कमांड। आता डेट टाईप केल्यानंतर आपल्याला काय दिसेल, तर करंट त्या रिसेंटची जी काही डेट असणार आहे, आजची जे काही डेट असणार आहे, टुडेज डेट आपल्याला डिस्प्ले होणार ह्या स्क्रीनवर। ओके, त्यासाठी ही कमांड यूज केली जाते। सो डेट कमांड काय करतं, तर इट डिस्प्ले सिस्टीम डेट अँड टाईम। ओके, ते काय डिस्प्ले करतं, सिस्टीमचं जी काही डेट आहे ती आणि टाईम डिस्प्ले करतं। मी तो कमांड टाईप करून एंटर हे बटन प्रेस केलं, मग त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय का इथं काय दिसतंय, तर सिस्टीमची जी काही डेट असणार आहे ती प्लस त्याचा टाइम दिसतो। ओके, नेक्स्ट आपण काय करूया, CAL ही कमांड काय करूया, आपण एक्झिक्यूट करून बघूया। ओके, आता मी CAL ही कमांड टाईप केली, त्याच्यानंतर एंटर हे बटन मी प्रेस केलं। आता CAL ही कमांड कशासाठी यूज केली जाते, तर टू डिस्प्ले कॅलेंडर फॉर करंट मंथ। ओके, करंट मंथचं कॅलेंडर डिस्प्ले करण्यासाठी काय केली जाते, ही कमांड यूज केली जाते। आता CAL ही कमांड टाईप केल्यानंतर आता करंट मंथ कोणता आहे, डिसेंबर। सो डिसेंबरचं कॅलेंडर डिस्प्ले झालं का, ओके। नेक्स्ट कमांड असणार आहे ती आहे क्लिअर कमांड। ओके, नेक्स्ट कमांड जी आहे ती कोणती आहे, क्लिअर। आता क्लिअर ही कमांड टाईप केल्यानंतर जेव्हा आपण एंटर हे बटन प्रेस करतो त्यावेळी होतं काय, तर तुम्हाला जी स्क्रीन दिसत आहे ती स्क्रीन क्लिअर होते। ओके, सो फॉर क्लिअर द स्क्रीन क्लिअर ही कमांड यूज केली जाते। लक्षात येतंय का, ओके। आता नेक्स्ट ज्या कमांड्स आहेत मग ती कुठली आहे, बॅनर। तर बॅनर ही कमांड कशासाठी यूज केली जाते, तर ते काय करतं माहिती आहे का, मॅक्झिमम 10 कॅरेक्टर असलेली लाईन काय करतं, डिस्प्ले करतं। जसं तुमचं बॅनर तुम्हाला दिसतं ना स्क्रीनवर वगैरे, मोठे मोठे दाखवलेलं असतं बघा, एखादं वर्ड किंवा एखादी लाईन असते ती काय होत असते, स्क्रोल होत असते, त्याच्यासाठी बॅनर हे काय यूज केलं जातं, कमांड यूज केली जाते। आता नेक्स्ट कमांड आहे ती कोणती आहे, ट्राय, TRY। ती कशासाठी यूज केली जाते, तर त्या टर्मिनलचा नेम डिस्प्ले होण्यासाठी। सो टाईप करते मी, ही कशासाठी केली जाते, तर ह्या टर्मिनलचं जे काही नेम असणार आहे ते डिस्प्ले करण्यासाठी यूज केली जाते। नेक्स्ट कमांड होती ती कोणती होती, ती कमांड होती स्क्रिप्ट, SCRIPT। स्क्रिप्ट ही कमांड
होती. ती कशासाठी यूज केली जाते, तर जे काही तुमचं लॉग इन सेशन आहे ना ते रेकॉर्ड करण्यासाठी यूज केली जाते. ओके, स्क्रिप्ट ही कमांड कशासाठी यूज केली जाते, तुमचं जे काही रेकॉर्ड आहे ते करण्यासाठी लॉग इन सेशनचं. नेक्स्ट कमांड कोणती होती, तर ती होती मॅन, MAN. आता ही कमांड टाईप केल्यानंतर मी काय करणार आहे, एंटर प्रेस करणार आहे. ओके, तर ही कमांड का यूज केली जाते, इट गिव्स मॅन्युअल हेल्प फॉर एनी कमांड. कशासाठी यूज केली जाते, तर कोणत्याही कमांडला मॅन्युअली हेल्प देण्यासाठी ही कमांड यूज केली जाते. लक्षात येते का. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, ज्या काही 7 कमांड्स होत्या त्या आपण काय केल्या, एक्झिक्यूट करून बघितलेल्या आहेत. त्यातील फर्स्ट होती ती डेट. ती कशासाठी यूज केली जात होती, तर इट डिस्प्ले दी सिस्टीम्स डेट अँड टाईम. सिस्टीमचं डेट अँड टाईम डिस्प्ले होण्यासाठी काय डेट ही कमांड यूज केली जात होती. नंतर आपण बघितलं ते CAL, ही कमांड काय यूज केली जाते, तर करंट मंथचं कॅलेंडर डिस्प्ले करण्यासाठी. नेक्स्ट बघितलं आपण क्लिअर. आता क्लिअर ही कमांड काय यूज केली जाते, तर जी काही आपली स्क्रीन आहे ती क्लिअर करण्यासाठी हे कमांड यूज केलं जातं. नेक्स्ट बघितलं आपण TRY ही कमांड. ही कशासाठी, तर जे काही आपलं टर्मिनल आहे त्याचं नेम डिस्प्ले करण्यासाठी. नेक्स्ट बघितलं आपण ते बघितलं स्क्रिप्ट ही कमांड, SCRIPT स्क्रिप्ट ही कमांड बघितली. ती कशासाठी, तर जे काही आपलं लॉग इन सेशन असणार आहे ते रेकॉर्ड करण्यासाठी ती कमांड यूज केली जाते. आणि लास्ट बघितली ती होती MAN, मॅन. ही कमांड का यूज केली जात होती, तर तुमचं कोणतीही कमांड असू दे त्या कमांडला मॅन्युअली हेल्प करण्यासाठी ह्या कमांडचा यूज केला जातो. आता ह्या टोटल सगळ्या कमांड्स आपण आता एक्झिक्यूट करून बघितलेल्या आहेत स्क्रीनवर. ओके, सो हे सगळं आपण कशावर एक्झिक्यूट केलं आहे, लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टीमवर. त्याच्यामध्ये काय केलं, आपण ओपन केलं टर्मिनल आणि त्याच्यावर ह्या ज्या काही कमांड्स आहेत त्या एक्झिक्यूट करून बघितलेल्या आहेत. लक्षात येते का. ओके, सेकंड प्रॅक्टिकलमध्ये एवढंच होतं, ज्या काही कमांड्स होत्या त्या एक्झिक्यूट करून आपल्याला बघायच्या होत्या. इथं आपलं सेकंड प्रॅक्टिकल फिनिश होते. थँक्यू.